म्हणजे खरं प्रत्येक मुलालाच आपली आई हे आदर्श वाटत असते आणि काही मार्गदर्शन करतच असते. तर आता त्याबद्दल तुम्ही तुमचं सुरुवात किंवा आईचं कसं मार्गदर्शन? मी त्याच्याबद्दल एक सांगितलं आपल्याला की कसं असतं म्हणजे आई एक मार्गदर्शन करत असते, प्रेरणा देत असते. फ्लॅशबॅक मध्ये जावं असं वाटतं की माझ्या आईने मला खूप चांगले संस्कार दिले होते. प्रत्येकाचीच आई संस्कार करत असते, पण घेण्याचं काम त्यातले काही लोक करतात, काही लोक करत नाहीत. म्हणून मग काही अशा वेड्या वेगळ्या घटना आपल्याला समाजामध्ये दिसत असतात. माझ्या आईच्या बद्दल सांग, माझी आई शिक्षिका होती बेसिकली. तिला शिकवण्याचा हाच तिचा व्यवसाय होता. पण ती त्यावेळेला म्हणजे तो काळ म्हणजे माझ्या लहानपण म्हणजे एक 50 वर्षापूर्वीचा काळ आपण म्हणूया. तर त्यावेळी काही असं ट्युशन बिशनची ही नव्हती, प्रथा नव्हती. आई सुद्धा माझी एक सोशल वर्क म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत होती आणि ₹1 कधी त्यांनी ट्युशन फी घेतली. अशी डेडिकेटेड किंवा ध्येयवादी अशी ती तिचे व्यक्तिमत्व होतं. ती मला नेहमी सांगायची की तू चांगलं वाक्य लिहिलंस ना की मी तुला ₹1 देणार. एक आणा एक आणा लिहिलंस की 1 आणा बक्षीस देणार. आणि आमच्याकडे काय होतं, खूप सोयीस्कर असं होतं की आमच्याकडे आईला थोडीशी संत वाङ्मयाची आवड होती, साहित्याची आवड होती. त्यामुळे तुकारामाची गाथा, नामदेवाचे अभंग हे सगळं घरात होतं. अतिरे पु ल देशपांडे आमच्याकडे ओनरशिपच्या वस्तीला होते. बाहेर जाण्यासाठी आलेले नव्हते. लायब्ररीची प्रथा नव्हती तेव्हा. पुस्तकं घरी आणूनच वाचायची आणि मुलांसमोर तो आदर्श ठेवायचा. मग मी आयडिया काय करत असे, 1 आणा कसा मिळवायचा आता. मग मी कधी कधी काय करत असे, तुकारामाची गाथा काढत असे, नामदेवाचे अभंग घेत असे आणि मग तुका म्हणायच्या किंवा नामा म्हणायच्या ऐवजी अशोक म्हणे असं म्हणून मी माझे वाक्य म्हणून दडपत असे. आणि तुम्हाला सांगतो की सरप्राइझिंगली काय व्हायचं की माझी चोरी काही फारशी पकडली नाही. 98 साली माझी आई एक्सपायर झाली 99 मध्ये. तर 98 साली मला एक चांगलं वाक्य सुचलं. तो सिलसिला चालूच आहे आमचा वाक्य सुचण्याचा की लिहिण्याचा वगैरे. तुम्ही लेखक असल्यामुळे तर करावंच लागतं ते. तर 98 साली मला वाक्य चांगलं सुचलं. मी लगेच त्या आईला जाऊन शिवाजी पार्कला राहत होती, आईकडे गेलो आणि आईला सांगितलं, आई चांगलं वाक्य सुचलंय. आई म्हणली सांग. आपली करार आपला ठरलेला आहे पूर्वीप्रमाणे. वाक्य काय होतं, मी तिला म्हटलं की अज्ञान नेहमी अंधार शोधत असतं. अज्ञान नेहमी अंधार शोधत असतं कारण त्याला लपायचं असतं आणि ज्ञान नेहमी प्रकाशाचा वेध घेत असतं कारण त्याला उजळायचं असतं. फार छान. आईने ताबडतोब ₹1 काढून दिला. मग अशी ₹1 म्हटलं त्याचं कारण ते कधी ₹1 पण दिलेला आहे. म्हटलं अगं 1 आण्याची पद्धत आहे, महागाई वाढली म्हणजे.